अशीच बातमी सुरुवातीला आहे। पाकिस्तानकडून सातत्याने भारताविरोधात कुरघोडीचं सत्र सुरू आहे। नियंत्रण रेषेवर पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला। जम्मू आणि काश्मीर मधल्या कुवारा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, पेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर अशा वेगवेगळ्या भागात पाक गोळीबार करताय। नियंत्रण रेषेवर पाक सैन्याकडून भारतीय चौक्यांना लक्ष्य केलं जात आहे आणि सातत्याने गोळीबार होतो आहे। भारतीय लष्कराकडूनही या गोळीबाराला चोख उत्तर दिलं जात आहे। या गोळीबारामुळे सीमेवरचा तणाव अधिक वाढलेला आहे। दोन देशांमधला तणाव अधिक वाढलेला आहे। काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये पोलीस दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा तपास करताय। पोलिसांनी यूपीए कायद्याअंतर्गत तपास करताना श्रीनगरच्या विविध भागांमध्ये छापेमारी केली। दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली। धाड टाकलेल्या ठिकाणांमधून दहशतवाद्यांना मदत करण्याकरता वापरलेलं साहित्य जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर दहशतवाद्यांना मदत केलेल्या संशयितांचाही तपास केला जातोय। दहशतवाद्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त केल्याशिवाय ही कारवाई संपणार नाही असं सुरक्षा दलांच्या सूत्रांनी सांगितलंय। 1990च्या दशकात दहशतवादाने प्रभावित झालेल्या चिनाब खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांचं अस्तित्व वाढताना दिसतंय। गेल्या 2 वर्षात या भागात दहशतवादी हल्ले वाढलेत। शिवाय दहशतवाद्यांची उपस्थिती देखील नोंदवली गेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीही सुरक्षा यंत्रणांना भदरवा, डोडा आणि किश्तवारच्या जंगलात 5 ते 6 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती। गावकऱ्यांना वारंवार संशयित दिसण्यामुळे याला आणखी दुजोरा मिळतो। यानंतर ड्रोनद्वारे परिसरावर लक्ष ठेवलं जात आहे। सैन्य तसंच ग्राम सुरक्षा रक्षकांना देखील सतर्क ठेवण्यात आलेलं आहे।